तुमचा वॉरंट पर्यंत ही कंडिशन किंवा ही परिस्थिती आली तर तुम्ही त्याच्यात तुमचे वकील किंवा तुम्ही सरकारने जर माफ केलं होतं तर त्या न्यायालयात जर केसेस चालू होते तर तुमचा हा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुळामध्ये हे याचा GR काढून त्याचा वटहुकूम काढून तशा प्रकारचं न्यायालयाला कळवायला लागतं। मधली प्रोसिजर का थांबली याची आम्हाला काही कल्पना नाही। याच्यामध्ये वकिलांचा काही दोष नाही। मुळामध्ये मराठा मोर्चाचे केस असतील, बैलगाडीचे केसेस असतील, यामध्ये खेड बार असोसिएशनच्या कुठल्याही वकिलानं एक रुपयासुद्धा आमच्याकडनं घेतलेला नाही। याच्यामध्ये वकिलाचा काही दोष आहे, वकिलाचा काही गुन्हा आहे असं अजिबात नाही। शेवटी जर आम्ही हजर राहिलो नाही, आम्ही कारणं काढत राहिलो, त्याच्यामध्ये वकिलाचा काही दोष येत नाही। आज कोर्टानं नाईविलाजास्तव ती वॉरंट काढली आणि आम्ही जो हलगर्जीपणा करत होतो किंवा आम्ही जे टाळाटाळ करतो त्यालाच खऱ्या अर्थानं प्रतिबंध बसला आणि म्हणून आम्ही कोर्टात येऊन ते वॉरंट आमचं तोडलेलं आहे। आता याच्यापुढे जर ज्या वेळेला केस असेल त्यावेळेला आम्ही सगळेजण हजर राहू आणि काय असेल ते कोर्टाच्या समोर आमचं म्हणणं मांडू। याच्यामध्ये वकिलाचा कुठेही दोष नाही। मुळामध्ये आम्ही गाळ राहिलो याचं एकमेव कारण आहे की शासनानं या सगळ्या राजकीय जे केसेस आहेत, अशा प्रकारचे आंदोलनाचे केसेस सगळ्या मागे घेतल्या। फक्त प्रोसिजर मुडली राहिल्यामुळं आजची ही परिस्थिती आलेली आहे। अन्यथा आम्ही जरी जबाबदार नागरिक असलो तर ते टाळण्याचा कुठलाही उद्देश आमचा याचा नाही। आम्ही केलेलं आंदोलन हे समाजाकरता केलेले आहे, त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक काही दोष नाही आहे। आणि मग जर अशा प्रकारची काही घटना घडली तर आम्ही जाणून बुजून केलं असं त्याचा अर्थ काढायचं काही कारण नाही। ठीक आहे, हे आता आंदोलन झालं त्यावेळेला तुम्हाला त्रास झाला, आता तुम्हाला बेल घ्यावी लागली, इथपर्यंत आले, तर तुम्ही केलेल्या आंदोलनाचा फायदा समाजाला किंवा बैलगाडा शर्यतीला झाला? हो, झाला ना। आम्ही सतत आंदोलन करत राहिलो, शासन दरबारी, मग शासनानं कोर्टामध्ये गेले, कोर्टानं बैलगाडी शर्यत सुरू झाल्या, त्याचा फायदा झालेला आहे, तोटा काही झालेला नाही। तुमच्या आंदोलनाने सरकारने दखल घेतली? 100%। ती बैलगाडा मालकांना एवढीच आहे, बैलगाडा चालू होण्याकरता आम्ही जे काही आंदोलन केलं त्याच्यामुळं आज बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या, केसेस कोर्टात दाखल केल्या, सगळ्या गोष्टी केल्या। आता कर्मधर्म संयोगाने सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे, तुम्हीच्या बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या, परंतु त्या बैलगाडा शर्यतीमधल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याचं पालन करताना काही लोक दिसत नाहीत। आणि जर ते पालन केलं नाही तर कदाचित परत बैलगाड्या शर्यती बंद झाल्या तर त्याने आम्हाला दोष देऊ नये। त्याचं कारण असं आहे की व थोडंसं लोकांना सही सोडलं आहे की लोक त्याचा आणखीन गैरफायदा घेतात। तसंच आता बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे। त्यामुळे बैलगाडा मालकांना माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे किंवा एकदा बैलगाडा शर्यत सुरू करून देण्याचं काम आम्ही तुम्हाला केलं, त्याच्याकरता आम्हाला जो काही त्रास झाला तो सगळा आम्ही सहन केलेला आहे। तुम्ही आमच्या मागे उभं राहिलात हे आम्हाला मान्य आहे, परंतु सुरू झालेल्या बैलगाडा शर्यती बंद होणार नाही याची दक्षता बैलगाडा मालकांनी घ्यावी। त्याचा राजकीय आखाडा होतोय असं मला वाटतंय। विषय असा आहे की आता बैलगाड्या शर्यती सुरू करताना सरकारनं एक अटी शर्तीच्या टाकल्यात, ती गावच्या ज्या देवदेवतांच्या यात्रा आहेत त्याच वेळेला तुम्हाला बैलगाड्या शर्यती करता येतील। कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, कुणाच्या खाजगी याच्या निमित्तानं करता येणार नाही, अशा प्रकारची दक्षता सरकार घेत आहे। त्यामुळं याचं काही राजकीय आखाडा म्हणजे देवदेवता हे आपलं पूर्वी कालापासून, अनादी कालापासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे। त्यामुळं त्याचं काही राजकीय आखाडा व्हायचं कारण नाही। शेवटी असं आहे, राजकारण आहे, अशा गोष्टीचा फायदा कोणी ना कोणी घेत असतं। कारण ज्यावेळेला बैलगाड्याच्या घाटामध्ये असतात तर अनेक विचाराचे लोक असतात, त्यांचा नेता आला की जर संख्या जास्त असेल तर नेत्याचा उदो होतो। त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा राजकीय आकडा, अशी काही परिस्थिती नाही। बैलगाडा कुठल्या पक्षाचे नाही, बैलगाडा मालक त्यांचा आपला एकच पक्ष आहे, बैलगाडा। बैलगाडा शर्यतीमध्ये युवक किंवा किशोरवयीन मुलं जास्त आहेत, त्यांचं करिअर धोक्यात येतंय का बैलगाडा शर्यतीमध्ये? हा, अलीकडच्या काळामध्ये साधारणतः माझ्याकडे बरेच शाळेचे शिक्षक आले होते आणि त्यांचं म्हणणं पडलं की बाबा या बैलगाड्या शर्यती ज्यावेळेस सुरू असतात त्यावेळेला 8वी 9वी 10वीची मुलं साधारणतः गैरहजर राहण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। मुलं वर्गामधून सुद्धा निघून जातात, कधी कधी येत नाहीत आणि प्रेझेंटही फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो। आणि हे जी किशोरवयीन मुलांचं बैलगाडीच्या प्रती जे वाढतं प्रेम आहे निश्चितपणानं समाजाच्या दृष्टीनं धोकादायक आहे। माझी सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती राहणार आहे की कृपया तुम्ही बैलगाडे शर्यती या चालू ठेवा, परंतु त्याच्यामध्ये लहान लहान मुलं येणार नाहीत, ती वेगळ्या वळणावर जाणार नाही याचीसुद्धा तुम्ही दक्षता घ्या।
आणि शेवटी असं आहे, दुसऱ्याच्या घरातली मुलं इथं इथपर्यंत आणत आहे, पण स्वतःच्याच घरातली मुलं जर बिघडली तर भविष्यामध्ये त्याचा फार मोठा त्रास होणार आहे. त्यामुळं ही बैलगाड्या शर्यतीमध्ये किशोरवयीन मुलांची जी संख्या दिवसेंदिवस वाढते ती चिंताजनक आहे आणि याच्यावर बैलगाडा मालकांनी विचार करावा, एवढीच माझी त्यांना नम्र विनंती आहे. खरं आज तुम्हाला खेडकोण न्यायालयामध्ये वरून काढण्यात आला होता, नक्की काय वरून होता आणि काय करत? 2017 साली सर्वपक्षीय आंदोलन तळेगाव चौकामध्ये चाकणला झालं. बैलगाडा सुरू करावं या मागणीकरता ते आंदोलन होतं. त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे, मग ते BJP असेल, शिवसेना असेल, काही काँग्रेस असेल, सर्व पक्षीय अशा प्रकारचं आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी चौकामध्ये विनापरवानगी आम्ही आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले. ते गेल्या 7-8 वर्षामध्ये त्या केसच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष झालं आणि आम्ही शासन निर्णयाची वाट पाहत होतो की शासनानं हे सगळे खटले मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला होता, परंतु तो निर्णय कोर्टापर्यंत अजून आला नाही. त्यामुळे हे केसेस चालू आहेत. आम्हाला वाटलं की शासनानं आता मागे घेते, परत कोर्टात जायचं नाही म्हणून आम्ही थोडे गाळ राहिलो. आज कोर्टानं आम्हाला सगळ्यांना वॉरंट काढलं. त्यामुळं आम्ही सगळेच जण, महेशदादा असेल, मी असेल, बाळा बेगडे असतील, अण्णासाहेब बेगडे असतील, आम्ही सगळेच कोर्टामध्ये हजर झालो आणि पुढची तारीख घेतलेली आहे आणि ते वॉरंट रद्द केलेलं आहे. साधारण किती जणांना आज वॉरंट काढण्यात आलं होतं? आज साधारणतः 32 जणांना वॉरंट काढण्यात आलं होतं. त्यापैकी 8-10 जण आम्ही त्या ठिकाणी हजर होतो. उर्वरित लोक हजर झालेले आहेत आणि त्यांचेसुद्धा जे काही प्रोसिजर आहेत त्या ठिकाणी चालू आहेत. मधल्या काळामध्ये हे झालेले गुन्हे आहेत ते मागे घेणार अशी घोषणा केली होती, मात्र अद्यापर्यंत काही त्याची कारवाई झाली का? कारवाई झालेली आहे, पण तो निर्णय अजून कोर्टापर्यंत पोहोचलेला नाही आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मालमत्तेचं नुकसान झालं नाही. आम्ही फक्त रस्त्यामध्ये त्या ठिकाणी वाहतूक अडवली होती आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी तो मोर्चा काढला होता. आम्ही त्या ठिकाणी सभा घेतली होती. हे त्यातलं मुख्य कारण आहे. बाकी त्याच्यामध्ये काही भांडणं, मारामारी, मालमत्तेचं नुकसान असला कुठलाही प्रकार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.